नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आपलं स्वागत आहे. आपण आज आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये आणि आपल्यासोबत आहेत लासलगावचे, ज्यांना 10 वर्षांहून अधिक सिव्हिल इंजिनियर याचा अनुभव आहे, ते म्हणजे वैभवजी कांगणे. वैभवजी नमस्कार. नमस्कार. बिल्ड आयकॉन या प्रकल्पामध्ये, या उपक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. तर आपण जाणून घेऊयात की सिव्हिल इंजिनियर होण्याआधी तुमची शाळा कोणती होती, तुमचं कॉलेज कोणतं होतं आणि सिव्हिल इंजिनियर व्हावं असं तुम्हाला कधी वाटलं? माझी शाळा म्हणजे मी लासलगावमध्ये शिकलेलो आहे. फर्स्ट स्टँडर्डपासून तर 12th स्टँडर्डपर्यंत मी लासलगावमध्ये शिकलेलो आहे. बरं. त्याच्यानंतर मग मी इंजिनिअरिंगसाठी नगरला गेलो होतो, विखे पाटील फाउंडेशन. त्याच्यानंतर मी तिथनं बी सिव्हिल कंप्लीट केलं. अरे वा. आणि त्याच्यानंतर मग मी 2017 नंतर मी या सिव्हिल लाईनमध्ये बिझनेसमध्ये उतरलो. कारण की माझे बंधू ऑलरेडी बिझनेस लाईनमध्येच होते. सो मग मी याच लाईनमध्ये उतरलो. मला त्यांचं गायडन्सही मिळालं आणि मी याच्यामध्येच प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर मग भरपूर प्रोजेक्ट चालू होते, तर मग मी त्याच्यामध्येच कॅरी ऑन केलं. वा. सो म्हणजे तुम्हाला घरनं एक सपोर्ट पण आहे आणि फॅमिली बिझनेस आहे तुमचा. त्यामुळे एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंत असं आपण म्हणायला हरकत नाही. तर या विचाराने आता आपण म्हणतो ना की एक कुटुंब म्हणून तुम्ही काम करताय, तसंच कामगार हे सुद्धा तुमचा एक कुटुंबाचा भाग आहे. तर त्यांच्याशी डील करताना तुमचे काय विचार असतात, किंवा एखादा असा प्रसंग आहे का की जिथे काही अडचणी आल्या आणि त्या तुम्ही सॉल्व्ह केल्यात? नाही, आता कामगारांच्या सेफ्टीचा आपण पहिले विचार करतो की कुठल्याही साईटवरती जाताना आपण पहिले त्यांना म्हणजे प्रिकॉशन्स वगैरे सांगतोच की कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे, कशा केल्या पाहिजे, कशा नाही केल्या पाहिजे. किंवा समजा आता जर तुम्ही सिमेंट कॉन्क्रीट कालवताय तर ते मिक्स करताना तुम्ही ग्लोव्ज वापरले पाहिजे, शूज वापरले पाहिजे मोठेवाले. त्यासाठी ते म्हणजे आपण त्या गोष्टी सगळ्या सांगतो असं म्हणजे. आणि अदर गोष्टी पण असतात की ज्या तुम्ही यूज केल्या पाहिजे, त्या पण आपण सांगतो त्यांना असं. सो वैभवजी, आता पुढचा हा विचार आहे की आता हे झालं आपण अकुशल कामगारांबद्दल आपण बोललो की त्यांना प्रशिक्षणाची गरज असते, त्यांना सेफ्टीची गरज असते. त्याचबरोबर जसं आपण बॅलन्स राखतो की म्हणजे बजेट वर्सेस क्वालिटी याचा, तर त्यासाठी तुम्ही एखादं मटेरियल परचेस करताना तुम्ही मार्केटमध्ये जेव्हा जाता तेव्हा तुम्ही काय विचार करता की कॉस्ट बघणे, पॅरामीटर्स बघणे, क्वालिटी बघणे, तर तुम्ही काय विचारांनी बघता त्याच्याकडे? बजेटच्या अगोदर आपण क्वालिटीचा विचार करतो की क्वालिटी कशाची चांगली. बजेट थोडंसं वाढवाय असेल तरी आपण म्हणजे कस्टमरला सजेस्ट करताना तेच सांगतो की ज्याची क्वालिटी चांगली आहे तुम्ही ते प्रिफर करा की ते जास्त लाँग लाईफ असेल. कारण की ज्यावेळेस तुम्ही लो क्वालिटीचं वापरणार, समजा त्याचं बजेटही कमीच असणार, त्याचा रिझल्टही त्याच हिशोबाने असणार. त्याच्यामुळे आपण लोकांना प्रिफर करताना जे क्वालिटी आहे तेच प्रिफर करतो. बरं. वैभवजी, आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या भावाबरोबर जवळजवळ 200हून अधिक बंगल्यांचे प्रोजेक्ट्स हँडल केलेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही आयकॉन स्टीलचा वापर केलेला आहे. त्याबद्दल तुमचा अनुभव काय आहे? आयकॉन स्टीलमध्ये आपण म्हणजे मोस्टली मॅक्झिमम प्रोजेक्ट आपण आयकॉन स्टीलसाठीच केलेले आहेत की जिथं आपण लोकांनाही प्रोव्हाइड करतो की रिकमेंड करतो की तुम्ही आयकॉन स्टील यूज करा. कारण की मार्केटमध्ये अदर पार्टिसिपेंट्स पण आहेत की जे म्हणजे मेजॉरिटीमध्ये चालू आहेत, पण तरीसुद्धा आपण लोकांना प्रोव्हाइड म्हणजे सांगतो की याचा रिझल्टसुद्धा चांगला आहे आणि याची क्वालिटीसुद्धा त्याच्यापेक्षा कमी नाही आहे. बरं. सो तुम्ही यूज करू शकता असं. अच्छा. वैभवजी, आता एक वेगळा प्रश्न असा की आता तुम्ही नाशिक जिल्ह्याचे आहात, तर त्याच्या पुढच्या प्रगतीसाठी, पुढच्या विकासासाठी तुमचं एक तरुण म्हणून व्हिजन काय असेल? नाशिक हा एकदम म्हणजे आता डेव्हलपिंग सिटी आहे आजच्या कंडिशनला तरी. त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप सारे प्रोजेक्ट्स आहे जे नाशिकमध्ये होऊ शकतात, जे मुंबई पुण्यामध्ये होऊन गेलेले आहेत, अजून नाशिकमध्ये खूप बाकी आहेत. खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यामुळे नाशिकमध्ये तर स्कोप आहेच. आणि खूप सारे. पण एखादा त्याच्यात विचार काय असेल की बाबा पुढच्या 15 वर्षामध्ये नाशिक कसं असावं? नाशिकमध्ये म्हणजे काय कमतरता आहे आणि ती तुम्ही सांगू शकाल की प्रशासनाला की आपण हा बदल करू शकतो, असा एखादा विचार तुमचा? एक थोडंसं म्हणजे एक IT पार्क वगैरे असेल तर एक स्कोप जो सिटीसाठी असतो तो जास्त एक्स्ट्रा असतो. म्हणजे जसं मुंबई पुण्यासाठी असतो, IT पार्क झालं तर म्हणजे लोकांना एम्प्लॉयमेंट वाढते वगैरे, सगळ्या गोष्टी, इन्फ्रास्ट्रक्चर वाढतं, तर सगळ्या गोष्टी त्या अनुषंगाने होऊ शकतात असं. बरोबर. म्हणजे जेणेकरून नाशिक सिटी सुद्धा एक छान मेट्रो सिटीमध्ये
आणि एक आयकॉनिक सिटी म्हणून बनू त्याचं शकते. रूपांतरण होऊ हां. शकतं, हा तुमचा विचार आहे. हो. तर आता जाता पुन्हा एक तुम्हाला विचारायचं आहे, की तुम्ही आत्तापर्यंत 10-12 वर्ष या क्षेत्रामध्ये आहात. हो. तुम्ही स्वतः एक तरुण तडफदार आहात हां. आणि कुटुंब तुमचं पूर्ण या क्षेत्राला झोकून दिलेलं आहे. तर असंच प्रेरणादायी तुमचे काही विचार असतील, जे नवीन एखाद्या युवकांना किंवा अशाच एखाद्या कुटुंबाला सुद्धा प्रेरणादायी ठरू शकतील, असा कुठला एखादा वन लाइनर विचार तुम्ही सांगू शकाल? या फील्डमध्ये स्कोप खूप आहे. म्हणजे लोक यामध्ये म्हणजे याच्यासाठी फक्त जॉब हा अदर फील्डमध्ये कसं असतं, की तुम्ही जॉब व्यतिरिक्त दुसरं काही करू शकत नाही. बट सिव्हिल ही लाईन अशी आहे, की याच्यामध्ये तुमच्याजवळ म्हणजे मल्टिपल ऑफ चान्सेस असतात, की तुम्ही काहीही करू शकता. याच्यामध्ये बिझनेस करू शकतात, जॉब पण करू शकतात, गव्हर्नमेंट जॉब करू शकतात, व्हॉटएव्हर इट इज. बट तुम्ही करू शकता. तुमच्याजवळ खूप चान्सेस आहे. सो तुमच्याचं हे आयकॉनिक आहे. वाह! वाह! सो लोकं आपल्याबरोबर होते वैभवजी कांगणे, ज्यांना 10 ते 12 वर्षांचा सिव्हिल इंजिनिअर या क्षेत्रामध्ये अनुभव आहे आणि त्यांनी खूप एक छान सल्ला दिला, की हे जे क्षेत्र आहे सिव्हिल इंजिनिअर, ते लिमिटेड नाही, त्याच्यामध्ये शिकण्यासारखं खूप काही आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे कंगोरे आहेत. तर ते तुम्ही नक्की जाणून घ्या आणि तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये यशस्वी व्हाल आणि ते एन्जॉय कराल. धन्यवाद.